आणि सर्वात महत्त्वाचं, सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींची भेट घेतानाची ही दृश्य। तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झालेत। नेतेपदी त्यांची निवड झालेली आहे। भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेला आहे आणि सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी नरेंद्र मोदी एनडीएच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत। राष्ट्रपती भवनातली ही दृश्य, पुष्पगुच्छ दिला द्रौपदी मुर्मू यांना, स्वागत केलं। द्रौपदी मुर्मू यांच्याकडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यात आलं। सत्ता स्थापनेचा दावा करण्या अगोदर एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांची, खासदारांची एक बैठक आज पार पडली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या खासदारांना आणि एनडीएच्या आपल्या घटक पक्षांना संबोधित केलं आणि त्यानंतर काहीच वेळात नरेंद्र मोदी हे आता राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी पोहोचलेत। तिसऱ्यांदा भाजपचं एनडीएचं सरकार देशामध्ये सत्तेवर येतंय आणि त्यासाठीची तयारी सुरू झालेली आहे। भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नसला तरी एनडीएच्या सोबतीनं भाजपनं बहुमताचा आकडा पार केलाय आणि एनडीएचं सरकार देशामध्ये तिसऱ्यांदा स्थापनेत होते। मोदी 3.0 ची सुरुवात होतीये आणि त्यासाठी सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींकडे पोहोचले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा नरेंद्र मोदी यांनी केलाय आणि 9 जूनला नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होईल। याचा अर्थ रविवारी शपथविधीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। रौनक कुकडे आपले प्रतिनिधी दिल्लीहून आता आपल्या सोबत आहेत या सगळ्या घडामोडींसंदर्भात आणखी माहिती देण्यासाठी। रौनक, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सत्ता स्थापनेच्या दाव्याबद्दलच्या अपडेट्स। निश्चितपणे कविता, आपल्याला माहिती आहे की काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती भवनमध्ये पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे। सत्ता स्थापनेसंदर्भातल्या ज्या हालचाली अपेक्षित होत्या त्या झालेल्या आहे आणि 9 जूनला पंतप्रधान पदाची परत एकदा शपथ नरेंद्र मोदी घेतील, आता हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। संध्याकाळी राष्ट्रपती भवनमध्ये हा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची अपडेट जी सूत्रांच्या वतीने जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार जे.पी. नड्डा यांच्या घरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची जी बैठक झाली होती त्यामध्ये सूत्रांच्या वतीने जी माहिती उपलब्ध होते, अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांना एक मंत्रिपद देण्यासंदर्भातल्या बातचीत जी आहे ती करण्यात आलेली आहे। सध्या एकच मंत्रिपद शिवसेनेच्या कोट्यामध्ये एकनाथ शिंदेला मिळणार आहे आणि दुसरं मंत्रिपद म्हणजे राष्ट्रवादीला देखील एकच मिळणार आहे। त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह देखील निर्माण होताना पाहायला मिळणार आहे की 7 खासदार आहेत एकनाथ शिंदेंचे, त्यांना एक मंत्रिपद आणि अजित पवारांना ज्यांचा एक खासदार आहे त्यांना देखील एक मंत्रिपद मिळणार आहे, अशा पद्धतीची माहिती उपलब्ध झाली आहे। त्यामुळे राज्यातल्या घडामोडींवर सुद्धा या घडामोडींचा परिणाम होण्याची शक्यता आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एनडीएचे घटक पक्ष आहेत। राज्यात मिळालेल्या एनडीएच्या घटक पक्षांना ज्या जागा मिळाल्या त्या अनुषंगाने केंद्रात त्यांना कोणती जबाबदारी दिली जाते याकडे लक्ष आहे। सत्ता स्थापनेचा दावा नरेंद्र मोदी यांनी केलाय, आता लक्ष असेल ते नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीकडे आणि त्यानंतर अर्थातच मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाचा समावेश केला जातोय आणि कुणाकुणाला कोणती जबाबदारी दिली जाते याकडे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र नरेंद्र मोदी यांनी सुपूर्द केलं। 9 जूनला नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथविधी होईल।